हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनावळे. इथे मी आता ना माझी बहीण राहते, आत्याची मुलगी, तिच्या घरी गेलो होतो आम्ही. तिथे थोडा वेळ तिच्या घरी बसलो आणि आता तिने नवीन फ्लॅट घेतलेला आहे. ती म्हटली चल फ्लॅट बघायला, म्हणून आम्ही सगळेजण ना तिचा फ्लॅट बघायला जात होतो. त्यांचीच जमीन होती पण त्यांनी बिल्डरला दिलेली, म्हणून त्यांना सगळ्यांना फ्लॅट भेटले होते. तेच आम्हाला ती दाखवायला जात होती. आणि डोंगरात आहे, म्हणजे डोंगराच्या खाली असं हवेशीर आहे, खूप छान आहे. ते बिल्डिंग्स बांधल्यात त्या. आणि पूजा वगैरे झाली होती मे महिन्यात, त्या आम्हाला काही यायला भेटलं नाही. त्यामुळे आम्ही आत्ता गेलो होतो तेव्हा ती म्हटली चल दाखवते तुला. आणि लिफ्ट लावलेली आहे. 6 मजल्या की 8 मजल्याची बिल्डिंग आहे ही. आम्ही इथे बाहेर उभी होतो. हा बकोलीचं झाड आहे, ह्याच्यावर छानशी फुलं आलेली आणि खूप वारा सुटलेला ना, तर फुलं खाली पडलेली. तेच आम्ही बघत होतो आणि वास घेत होतो फुलांचा. आम्ही शाळेत असताना आम्ही इथे यायचो या झाडाखाली आणि फुलं असं घेऊन जायचो आणि मग हा गजरे वगैरे करून असे घालायचो. तो झाड अजून आहे, खूप जुना झाड आहे. आणि वारा खूप येत होता, डोंगरात घर असल्यामुळे ना इथे बिल्डिंग्स. आणि ह्या साईडला खूप आता घरं झालेली आहेत. पहिलं असं जंगल टाईप होतं आणि आता घरं खूप झाले तिकडे. आणि खूप भारी वाटत होतं ह्या साईडला असं हवेशीर असं. वरती बिल्डिंग दाखव. तिचं 6व्या मजल्यावर घर आहे आणि हॉल आहे. हा समोरच किचन आहे. तिने कांदे टाकले सुकत आणि तिची पूजा वगैरे झालेली किचनची इथली. आणि हे गॅलरी आहे किचनची इथे. आणि हा पूर्ण चांबारखिंड दिसतं इकडे. एका साईडला शिवाजीनगर आणि एका साईडला चांबारखिंड. असं उंचावर असल्यामुळं पूर्ण समोरचं सगळं दिसत होतं गाव. आणि खूप भारी वाटत होतं. आता पावसाळ्यात खूप छान वाटेल हिरवळ झाल्यावर. आणि मी तुम्हाला घर दाखवते. हा किचन आहे तिचं, हा हॉल आहे आणि समोरच खिडकी आहे ना, खूप छान वाटतं, पूर्ण उजेड येतं आतमध्ये. आणि हा हॉल बेडरूम आहे. बेडरूमच्या समोर एक खिडकी आहे, तिथून समोर असे डोंगर दिसतात. आणि एका साईडलाच बाथरूम वगैरे दिलेला आहे. आणि एकदम छान घर वाटतं हा. इथे मी आता काय करणार आहे, नांगडे बारीक करून घेणार आहे. मस्तपैकी रशात टाकणार. पाणी टाकणार आणि वाटण काढून घेणार आता मी नांगड्यांचं. आणि हे साफ करून छानसे कापून घेतलेले आहेत आणि साफ केलेले स्वच्छ.
इथे मी सगळं असं जे बारीक नांगडे होते ना ते बारीक करून घेतलेले मिक्सरने आणि असे एकदम गाळणीने गाळून घेणार आहे, कारण की त्यात असे कच राहते ना ते काढून घ्यायचे असे व्यवस्थित. आणि असं नांगड्यांचा ज्यूस केलं ना एकदम बारीक करून आणि ते असंच टाकले ना रश्श्यामध्ये की खूप छान लागतात आणि रस्सा खूप चवीला लागतं छान. आणि मी सगळं गाळून घेत होती, कारण की कस राहते ना मग ती तोंडात येते ना, त्यामुळे नीट गाळून घ्यायची. इथे मी सगळं व्यवस्थित गाळून घेतलं होतं. 2 वेळा मिक्सरला बारीक करून घेतले मी आणि मग असं त्याचं ज्यूस काढून घेतलं. आणि मी नंतर फोडणी देईल ना तेव्हा लास्टला मी उकळी आल्यानंतर हे पाणी ओतणार आहे त्यात. इथे ना मुलींचं चाललेलं हातातले ब्रेसलेट बनवायचं. माझ्या मुलीने सामान घेऊन आलेली, लोकर सुई वगैरे घेऊन आलेली ना, ते त्यांचं काम चाललेलं आहे तर ब्रेसलेट बनवायचं. ती शिकवत होती सगळ्यांना ब्रेसलेट बनवायचे आणि सगळे शिकलेसुद्धा. आणि त्यांनी सगळ्यांनी एका हातात घालण्यासाठी ब्रेसलेट असे बनवलेसुद्धा होते आणि लोकर असे एकत्र करत होते इथे. आणि बाहेरचं वातावरण पण खूप सुंदर झालेलं, तुम्ही गॅलरीतून बघा. पावसाचं वातावरण झालेलं आणि संध्याकाळचं, आणि गावचं वातावरण संध्याकाळी खूप छान वाटतं असं. आणि मी ते माझी खेकडी झाली होती, मी थोडा वेळ ठेवले होते त्यांना असं झाकण लावून. आणि मी आता जे पाणी केलेलं होतं ना हे वाटणाचं पाणी टाकणार आहे आणि जे नांगडे होते ना त्यांचं पण मी पाणी टाकणार आहे त्यात आणि शिजत ठेवणार आहे मी आता थोडा वेळ. इथे माझं झालं होतं सगळं बनवून आणि आता उकळी आल्यानंतर मी मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. इथे जेवण झालेलं बनवून दुपारचं 2 वाजले होते आणि इथे मी सगळ्यांना असं गोल लावून राऊंडमध्ये बसवलेली जेवण्यासाठी आणि मी वाढत होती. आणि छोट्या मुलीला पण डिश पाहिजे होती म्हणून तिला भात पाहिजे होतं, सुका भात, ते दिलं आधी. आणि प्रत्येकाला काय काय पाहिजे होते ते विचारून त्यांना देत होती. आणि भात, खेकड्याचा रस्सा आणि भाकरी असं होतं जेवण. आणि खूप छान झालेलं असं तिखट. मला खूप खेकडे आवडतात आणि माझ्या दादाची मुलगी आहे स्वरा, तिलासुद्धा खूप खेकडे आवडतात. आम्ही सकाळीच ताईला सांगून ठेवलेलं, ती कुंभाराळीत राहते ना, मग तिला आणून ठेवायला सांगितलं होतं. आणि दादा मग जाऊन घेऊन आला खेकडे आणि मग तोडून वगैरे दिलेली तिकडूनच, फक्त कापायचे होते ते आम्ही घरी आल्यानंतर कापले आम्ही. म्हणजे छान झालेलं जेवण एकदम. डान्स कर, डान्स डान्स डान्स. इथे दुपारी आम्ही ना वरती टेरेसवर बसलो होतो, मस्त की हवा येत होती गार. आणि माझ्या मुलीचा डान्स आलेला, तिचा दादा आहे ना तो तिला म्हणत होता डान्स कर आणि तो व्हिडिओ काढत होता आणि ती मस्तपैकी डान्स करत होती कमरेवर हात ठेवून. आणि आम्ही टेरेसवर बसून असं ना चोर चिट्ट्या खेळत होतो, तर आम्ही चिट्ट्या बनवत होतो आणि ती डान्स करत होती इथे वरती. आणि बरं वाटत होतं वरती टेरेसवरती. आम्ही गावाला आलो ना, मी काय नाही काहीतरी चालूच असतं खेळायचं मुलांसोबत, ते आम्ही वरती मस्तपैकी बसून खेळत होतो आणि हिचा डान्स चाललेला.
घरासमोरच ना मस्त की आमचं शेत आहे, पूर्ण रिकामा आहे. इथल्या मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण ना साफ केला होता. इथे ती सगळेजण मुलगी हा खेळत होते, जर दादा वगैरे, आणि ही येत नव्हती घरात म्हणून तिला उचलून घेऊन येत होता घरी. आणि संध्याकाळी आम्ही ना मंचुरियन्स आणले होते, ते खायचं चाललेलं आणि एक खायला दिलं, तिला आवडलं, मग ही पण खात होती. मंचुरियन्स आणि भेळ आणलेली आणि इथं खायचं चाललेलं यांचं सगळ्यांचं मिळून. इथेच भेटतं, शेजारी दुकान आहे, तिथूनच आणलं होतं आणि खूप छान बनवलेले त्यांनी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.